शिक्षण पद्धतीचं भारतीयकरण होणं गरजेचं आहे. सध्याची शिक्षण पद्धती ही इंग्रजांनी जाणीवपूर्वक फक्त कारकून निर्माण करण्यासाठी आणि देशाच्या स्वाभिमानाचा नसलेली बनवली आहे. खूप उशीर झाला असला तरी आता लवकरात लवकर शिक्षण व्यवस्थेत बदल गरजेचा आहे, असं आग्रही मत पतंजली योगपीठानं संस्थापक योग गुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केलं. जागतिक महिला दिनानिमित्त ऐतिहासिक गांधी मैदानात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संघटक सन्मती मिरजे, जिल्हाध्यक्ष छाया पाटील, भागीरथी फाउंडेशनच्या अरुंधती महाडिक, प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जगात आदर्श होत असणारी भारतीय गुरुकुल पद्धती आणि शून्यापासून भारतीयांनी लावलेले अनेक शोध या सर्वांचा अभिमान बाळगत त्यामध्ये विकासात्मक दृष्टीची शिक्षण पद्धती गरजेची आहे. राष्ट्राचं सत्व आणि एकात्मता वाढीस लावण्यासाठी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल गरजेचा आहे. यामध्ये कोणीही राजकारण न करता प्राधान्यानं काम करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्र प्रेरणास्थानी असलेल्या कोणत्याही महापुरुषाचा उल्लेख हा एकेरी कोठेही होऊ नये. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होऊन ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचा नामनिस्तार होणं गरजेचं आहे आणि राज्यकर्त्यांनी यासाठी मोठ्या आंदोलनाची वाट न बघता त्याची पूर्तता करावी असंही मत त्यांनी व्यक्त केलं. स्त्रियांवरील होणारे वाढते अत्याचार हे अत्यंत वेदनादायी असून अशी वेळच येऊ नये यासाठी प्रत्येक स्त्री ही दुर्गा आणि शक्तिशाली होण्यासाठी पालकांपासून समाजापर्यंत सर्वांनीच प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असंही त्यांनी सांगितलं. प्रारंभी विश्व हिंदू परिषदेचे मंत्री अनिल दिंडे यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसमवेत योगगुरू बाबा रामदेव यांना शाल आणि विचार पुस्तिका देऊन त्यांचं स्वागत केलं.